जी आता आपण साईट बघून आलेलो आहे तशी साईट आता आपल्याला पण कशी जागा निवडायची किंवा तिथे जागा कशी घ्यायची हे पाहिलं आपण. आता ही साईट दाखवण्यापाठीमागचं कारण असं आहे की आता ह्या साईटमध्ये बघा तुम्ही आपण प्रत्येक प्लॉटला कसं 1 फुटाची वॉल बाउंड्री केलेली आहे. आता ही 1 फुटाची वॉल बाउंड्री जमिनीच्या वर 1 फुटाची आहे आणि जमिनीच्या खाली 1.5 ते 2 फुटाची वॉल बाउंड्री आहे. हे करण्यामागचं मेन उद्दिष्ट असं असतं की जर नुसती 4 दगडं लावली तर ती पावसाळ्यात पडून पुन्हा परत एकमेकांचे वाद होतात. तर ते वाद होऊ नये, परत मोजणी करण्याचा खर्च येऊ नये क्लायंट्सला, त्याच्यासाठी आम्ही अशी 1 फुटाची वॉल बाउंड्री करून देतो. हा असा कच्चा रस्ता असतो, बेसिक गार्डनिंगसाठी जागा असते, लाईट पाण्याची सुविधा केलेली असते इथे आणि पुढे चालून तुम्हाला याच्यामध्ये डांबरीकरण करून सुद्धा डिलिव्हरी होते. तर ते आपण नंतर थोड्या दिवसांनी परत येऊ त्यावेळेला आपल्याला इथे डांबरीकरण सुद्धा बघायला मिळेल. जी आता आपण साईट बघून आलेलो आहे तशी साईट आता आपल्याला पण कशी जागा निवडायची किंवा तिथे जागा कशी घ्यायची हे पाहिलं आपण. आता ही साईट दाखवण्यापाठीमागचं कारण असं आहे की आता ह्या साईटमध्ये बघा तुम्ही आपण प्रत्येक प्लॉटला कसं 1 फुटाची वॉल बाउंड्री केलेली आहे. आता ही 1 फुटाची वॉल बाउंड्री जमिनीच्या वर 1 फुटाची आहे आणि जमिनीच्या खाली 1.5 ते 2 फुटाची वॉल बाउंड्री आहे. हे करण्यामागचं मेन उद्दिष्ट असं असतं की जर नुसती 4 दगडं लावली तर ती पावसाळ्यात पडून पुन्हा परत एकमेकांचे वाद होतात. तर ते वाद होऊ नये, परत मोजणी करण्याचा खर्च येऊ नये क्लायंट्सला, त्याच्यासाठी आम्ही अशी 1 फुटाची वॉल बाउंड्री करून देतो. हा असा कच्चा रस्ता असतो, बेसिक गार्डनिंगसाठी जागा असते, लाईट पाण्याची सुविधा केलेली असते इथे आणि पुढे चालून तुम्हाला याच्यामध्ये डांबरीकरण करून सुद्धा डिलिव्हरी होते. तर ते आपण नंतर थोड्या दिवसांनी परत येऊ त्यावेळेला आपल्याला इथे डांबरीकरण सुद्धा बघायला मिळेल.